त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। मनुष्य अनेक तीर्थयात्रा करतो, गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर स्नान करतो, अनेक पवित्र स्थळांना भेट देतो, पण जर मनात भगवंताच्या नामाचे स्मरण नसेल तर त्या सर्व यात्राचा खरा उपयोग होत नाही। नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पदे कोणी। जो मनुष्य भगवंताच्या नामापासून दूर राहतो तो पापाकडे झुकतो। या संसार सागरातून मुक्त होण्यासाठी हरिनामाशिवाय दुसरा सुरक्षित मार्ग नाही। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती। वाल्मिक ऋषींनीही पुराणात सांगितले आहे की ईश्वर नामा इतके सामर्थ्यवान आहे की ते तिन्ही लोकांचे उद्धार करू शकते। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्यांचे कुळ शुद्ध। माऊली म्हणतात, जो हरिनामाचा जप करतो त्याचेच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाचे कल्याण व शुद्धी होते। हा अभंग बाह्य आडंबरापेक्षा अंतकरणातील भक्तीला महत्त्व देतो। तीर्थयात्रा, पूजा, विधी यांना अर्थ तेव्हाच येतो जेव्हा मन भगवंताच्या नामाशी जोडलेले असते। नामस्मरण हेच संतांच्या मते सर्वात सोपे, सर्वश्रेष्ठ आणि सर्वांसाठी खुले साधन आहे।